मंडळी, रम्या एक 30 वर्षीय तरुण श्रीमंत होण्याच्या इच्छेने शेअर बाजारात प्रवेश करतो. मित्राच्या सल्ल्यावर विश्वास ठेवतो, इंटरनेटच्या टिप्सवर विश्वास ठेवतो. तो काही शेअर्स विकतही घेतो. सुरुवातीला थोडा नफा मिळतो, पण अचानक मार्केट कोसळतं आणि त्याला मोठं नुकसान सहन करावं लागतं. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सिद्धार्थ आणि तुम्ही पाहता नफा तंत्र. नफा तंत्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मला खात्री आहे की तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, कारण की शेअर मार्केट निगडित हे चॅनल नवीनच आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि स्वातंत्र्य याविषयी आपण सखोल चर्चा या चॅनलवर करणार आहोत. आपण रोज मेहनत करतो, पैसा कमवतो, पण पैसा वाढवण्याचं योग्य ज्ञान आणि दिशा असणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच ज्ञान तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. आपण मराठी शिकणार आहोत अशा काही गोष्टी की आधी कधी सोप्या भाषेत समजावून सांगितले नाही. ही जागा आहे मित्रांनो. आम्ही गुंतवणुकीचे तंत्र आणि शेअर मार्केटमधील गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. माझं एक उद्दिष्ट आहे, तुमचं ज्ञान वाढवून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावं. म्हणजेच आजच्या युगात गुंतवणूक केवळ श्रीमंत लोकांसाठी मर्यादित राहिलेली नाही, तर सामान्य लोकांनाही ती एक मोठी संधी बनलेली आहे. नफा तंत्र तुम्हाला या प्रवासात योग्य दिशा दर्शवणार आहे. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल, सगळं मान्य आहे, पण या चॅनलवर असं काय पाहायला मिळेल का जे सगळ्यांपेक्षा नवीन असेल? तर मी तुम्हाला सांगतो, ETF, ऑप्शन ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, हेजिंग, स्मार्ट मनी कन्सेप्ट, फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, हे सर्व काही तुम्हाला एकदम मराठमोळ्या आपल्या गावठी पद्धतीने ऐकायला भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. अगदी मित्रासारखं समजून सांगणार आहे. आणि पण शेअर मार्केट का शिकावं? कारण शेअर मार्केट नफा कमवण्याचं एक साधन आहे. बँकेच्या FDच्या तुलनेत शेअर मार्केटमध्ये परतावा चांगला मिळतो, पण गुंतवणुकीची जोखीम पण आहे. जोखीम टाळायची असेल तर अभ्यास आणि योग्य माहिती असणे आवश्यक आहे, आणि नफा तंत्र तुम्हाला याच मार्गदर्शन करेल, सुरुवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत. तर मंडळी, हे केवळ चॅनल नाही, तर आर्थिक शिक्षण आणि सल्ल्याचं एक व्यासपीठ आहे. इथे तुम्हाला शेअर बाजारामधील गुंतवणूक आणि याचे सोपे उदाहरण कळतील, तुमच्या गुंतवणुकीचे योग्य धोरण कळतील. आर्थिक जगातल्या प्रत्येक गोष्टीला एका साध्या आणि सोप्या भाषेत तुमच्यासमोर मांडण्याचा माझा उद्देश आहे. तर तंत्र हा तुमच्या आर्थिक शिक्षणातील एक महत्त्वाचा मंच राहील. आणि हो, फसवणूक कशी टाळायची या बाबतीत तुम्हाला सल्लाही मिळेल. मित्रांनो, तयार आहात का? तर मग चला, नफा कमवण्यासाठी तंत्र शिकण्यासाठी एकत्रितपणे आपण येऊया. तुम्हाला काही विषय सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आणि कोणता टॉपिक तुम्हाला मराठमोळ्या चॅनलवर हवा असेल ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.